नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रकरण 13वे गणित इयत्ता 7वीचं आणि प्रकरण 13वे पायथागोरसचा सिद्धांत आणि सराव संच 49. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. चला तर सुरुवात करू. त्याच्या अगोदर जर तुम्ही मागचे व्हिडिओ सराव संच बघितले नसतील तर तुम्ही उजव्या कोपऱ्यात आय बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही मागचे व्हिडिओ सर्व जे सराव संच विभाग दुसरा म्हणजे 6 महिन्यानंतरचे जे पण सराव संच आहेत ते एकाच प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. चला तर सुरुवात करू. सराव संच 49 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, तर पुढे काही त्रिकुटे दिली आहेत त्यातील पायथागोरसचे त्रिकूट ठरवा. जसं की त्रिकूट म्हणजे जसं की आता आपण 3 बाजू घेतलेला सराव संच 48 मध्ये बघितलेला आहे. तर कर्णचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका होता. तसंच त्रिकूट आहे. त्रिकूट म्हणजे कर्ण काय होता, सर्वात मोठा होता. तसंच इथे जे त्रिकूट आहे या 3 संख्या दिलेल्या आहेत, तर या 3 संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या जसे की इथे काय आहे 5 आहे, त्याचा वर्ग आणि उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज. जसं की 3चा वर्ग आणि 4चा वर्ग केला आणि यांचा आपण बेरीज केली तर ते किती आहे, तेवढंच या मोठ्या संख्येचा आपण वर्ग केला तर तेवढाच पाहिजे. जर तेवढाच असेल तर काय असतो, पायथागोरसचे त्रिकूट असतं. चला तर आता आपण प्रत्यक्षात बघू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे, आपण एकेकाचा वर्ग करू. जसं की 3चा वर्ग किती होतो, तर 9 होतो. त्याच्यानंतर 4चा वर्ग किती होतो, तर 16 होतो. त्याच्यानंतर 5चा वर्ग किती होतो, तर 25 होतो. आता काय करू आपण, 9 अधिक 16 केले तर किती होतात, 25 होतात. म्हणून 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर किती येतो, 5चा वर्ग. म्हणजे 3चा वर्ग केला आणि त्याचा 9 येतोय, 4चा वर्ग केला त्याचा 16 येतो, तर बरोबर किती होतात 25. आणि 5चा वर्ग किती येतो, 25. इथे पण 5चा वर्ग किती येतोय, 25. म्हणून 3, 4 व 5 या संख्या पायथागोरसचे काय आहे, त्रिकूट त्रिकूट आहे. हे काय आहे, पायथागोरसचे त्रिकूट आहे. का, कारण की या 5चा वर्ग केला आणि या 3 आणि 4चा वर्ग केला, या दोघांची बेरीज केली तर सारखीच आली, म्हणून हे काय आहे, पायथागोरसचे त्रिकूट आहे. सराव संच 49 मधला पहिल्यामधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, तर 2, 4, 5 हा पायथागोरसचे त्रिकूट आहे का. तर चला आपण पहिला प्रश्न सोडवला त्या पद्धतीनेच लिहून घेऊ. जसा की इथे 2चा वर्ग, 2चा वर्ग किती येतो 4, 4चा वर्ग किती येतो 16 आणि 5चा वर्ग किती येतो, तर 25. तर आता वर्ग म्हणजेच त्याच संख्येने त्याच संख्याला गुणणे, म्हणजेच काय असतो, वर्ग असतो. जसं की 2 गुणिले 2 केला, 2 गुणिले 2 केला तर 4 येतो. 4 गुणिले 4 केला तर किती येतो, 16 येतो. तसा 5 गुणिले 5 केला तर किती येतो, 25 येतो. परंतु परंतु काय येणार, 4 अधिक 16 केले तर किती होतात, तर 18 होतात. सॉरी, 18 थोडीच होणार आहेत, 20 होतात. म्हणून 4 अधिक 16 नॉट इक्वल टू 25. म्हणजेच 5चा वर्ग जी मोठी संख्या आहे त्याचा वर्ग आणि ह्या दोघांची बेरीज कशी आली पाहिजे होती, सारखीच आली पाहिजे होती. ही सारखीच येत नाही, म्हणून 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग ब नॉट इक्वल टू 5चा वर्ग. म्हणून 2, 4 व 5 या संख्या पायथागोरसचे
त्रिकूट नाहीत असा हा आपण प्रश्न सोडवायचा आहे. हा त्रिकूट का नाही, तर या 2चा वर्ग आणि 4चा वर्ग केला तर ह्यांची दोघांची बेरीज केली तर 20 येते. किती पाहिजे होते आपल्याला? 25 पाहिजे होते. म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. सराव संच 49 मधला पहिल्यामधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, तर त्रिकूट आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. तर जसं आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने आपण काय करू, तर 4चा वर्ग करू, किती येतोय? 16 येतोय. 5चा वर्ग करू, किती येतोय? 25 येतोय. आणि 6चा वर्ग करू, किती येतो? तर 36 येतो. परंतु काय लिहू आपण? परंतु 16 अधिक 25 नॉट इक्वल टू 36. म्हणजेच हे 16 अधिक 25 केले हे 36 इतके नाही. यांची बेरीज 36 येत नाही. म्हणून 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग हा काय आहे? 6चा वर्ग इतका नाही. म्हणून 4, 5 व 6 या संख्या पायथागोरसचे त्रिकूट नाहीत. हे त्रिकूट आहेत का? नाहीत. का? कारण की या सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. म्हणून हे त्रिकूट नाही. सराव संच 49 मधला पहिल्यामधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे, तर 2, 6, 7 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का? तर आपण मागे सोडवल्याप्रमाणे 2चा वर्ग करू तर 4 येतोय, 6चा वर्ग करू तर 36 येतोय आणि 7चा वर्ग केला तर 49 येतोय. परंतु 4 अधिक 36 नॉट इक्वल टू 49. म्हणजे 4 अधिक 36 केले तर 49 होत नाही. हे किती होतात? 40 होतात. म्हणून 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग हा 7च्या वर्गा इतका नाही. या बरोबरचे चिन्ह आणि काट मारले म्हणजेच इतका नाही. म्हणून 2, 6 व 7 या संख्या पायथागोरसचे त्रिकूट नाहीत. असा हा आपण प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 49 मधला पहिल्यामधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे, तर 9, 40 आणि 41. तर हे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही असा प्रश्न आहे. तर आत्ताच आपण केल्याप्रमाणे 9चा वर्ग करू पहिले. तर 9चा वर्ग केला तर किती येतो? 81 येतो. आणि पुढे दिलेला आहे 40, 40चा वर्ग केला तर किती येतो? 1600 येतोय. आणि त्याच्या पुढे दिलेला आहे 41. तर 41चा वर्ग हा किती असतो? तर 1681 असतो. नसेल तर 41 गुणिले 41 करा, म्हणजे तुम्हाला त्याचा वर्ग मिळून जाईल. म्हणून परंतु इथे लिहू आपण आता. बघा किती? 81 अधिक जर आपण 1600 केलं तर किती होतात? 1681 होतात. म्हणून 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर किती येतो? 41चा वर्ग. का? कारण की 81 अधिक 1600 केले तर हे किती होतात? 1681, 1681 होतात. म्हणून 9, 40 व 41 या संख्या पायथागोरसच्या
पायथागोरसचे त्रिकूट आहेत. असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 49 मधला पहिल्यामधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे तर 4, 7 आणि 8 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही. तर आपण पहिले तर 4चा वर्ग लिहू, किती आहे 16. त्याच्यानंतर 7चा वर्ग लिहू 49 आणि 8चा वर्ग लिहू आपण 64. आता वर्ग तुम्हाला पाठ नसतील तर त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं आहे, म्हणजेच काय भेटेल आपल्याला वर्ग भेटेल. परंतु 16 अधिक 49 केलं तर नॉट इक्वल टू किती आहेत 64. म्हणजे हे 64 इतकं 16 अधिक 49 यांची बेरीज केली तितकी नाही. म्हणून 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग नॉट इक्वल, ह्याला काय सांगतात बरोबर नाही. डावी बाजू आणि उजवी बाजू दोघे पण सारखे नाही. म्हणजेच 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग नॉट इक्वल टू 8चा वर्ग. म्हणून 4, 7 व 8 या संख्या पायथागोरसचे त्रिकूट नाहीत. पायथागोरसचे त्रिकूट आहेत का हे नाहीत. अशा प्रकारे आपण सराव संच 49 मधला पहिला प्रश्न सोडवलेला आहे. तर आपण पुढचा प्रश्न सुद्धा बघू. तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला पुढचा प्रश्न बघू. सराव संच 49 मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळखा. तर काटकोन त्रिकोण म्हणजेच कोण तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार जे आपण काटकोन त्रिकोण 90 अंशाचा कोन असेल आणि उरलेल्या दोन बाजू म्हणजे 90 अंशाचा कोन आला म्हणजेच काय तर कर्ण येतोच आणि कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो काय असतो काटकोन त्रिकोण असतो. आणि तेच आपल्याला इथे सोडवायचे आहे. म्हणजे जसं आपण त्रिकूट बघितलं, त्रिकुटामध्ये काय केलं आपण सर्वात मोठी संख्या त्याचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांचा वर्ग यांची बेरीज केली तर सर्वात मोठ्या संख्येच्या वर्गा इतकीच येत असेल तर ते काय असतं त्रिकूट असतं. इथे पण तेच म्हणजे काय त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत तर सर्वात मोठी बाजू ही काय असतो कर्णच असतो. म्हणून आपण काय करू पहिले तर 8चा वर्ग केला तर 64 येतोय, 15चा वर्ग केला तर 225 येतोय आणि 17चा वर्ग केला तर किती येतो 289 येतो. आता 64 अधिक 225 केले तर किती होतात 289च होतात. म्हणून 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर किती येतो 17चा वर्ग. कारण की 17 ही बाजू एक सर्वात मोठी आहे म्हणजेच हा काय असणार आहे कर्ण असणार आहे. म्हणून वरील समीकरण कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग ह्या रूपात आहे. काय हे ह्या रूपात आहे. म्हणून कारण की आपण जर पाया आपण कर्ण आपण 17 मानला तर त्याच्यापैकी 8 हा पाया असू शकतो किंवा 15 पाया असू शकतो किंवा असंही म्हणू शकता पहिले बाजूचा वर्ग आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणून 8, 15, 17 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणजेच 8, 15, 17 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार
तयार होतो. म्हणजे जेव्हा 8 एकाची बाजू 8 असेल, एकाची 15 आणि एकाची 17 तेव्हाच तो काटकोन त्रिकोण होणार आहे. अन्यथा होणार नाही. का? कारण की सर्वात मोठी संख्या इथे 17 आहे त्याचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज दोघांच्या 17च्या वर्गा इतकीच आहे. म्हणून हा काय आहे? त्रिकोण आहे. सराव संच 49 मधला दुसरा प्रश्न. त्याच्यातला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? पहिला आताच बघितला आपण. तर दुसरा प्रश्न बघू. काय बाजू दिले आहेत त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळखायचे आहे. बाजू दिलेले आहे, जसं त्रिकूट दिलेलं आहे त्याच पद्धतीने ह्या बाजू म्हणजे त्रिकूटच आहे एक प्रकारचे. तर पहिले तर आपण काय करू? 11चा वर्ग किती होतो? तर 121. 12चा वर्ग केला तर किती होतो? तर तो 144. आणि 15चा जर आपण वर्ग केला तर किती असतो? 225. परंतु बघा, परंतु 121 अधिक 144 हा कोणा इतका नाही तर 225 इतका नाही. म्हणून 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग हा कोणा इतका नाही तर 15च्या वर्गा इतका नाही. म्हणून वरील समीकरण कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग ह्या रूपात नाही. म्हणून 11, 12 आणि 15 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होत नाही. का होत नाही? तर ही सर्वात मोठी बाजू म्हणजे 15 त्याचा वर्ग आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ह्यांची बरोबर 15च्या वर्गा इतकी नाही. म्हणून आपल्याला इथे काटकोन त्रिकोण तयार होणार नाही. सराव संच 49 मधल्या दुसरा मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? तर एक बाजू दिलेली आहे 11, एक बाजू दिलेली आहे 60 आणि एक बाजू दिलेली आहे किती? 61. तर जसा आपण पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवला किंवा त्रिकूट सोडवताना आपण केलेले त्याच पद्धतीने आपण हा सोडवणार आहोत. तर 11चा वर्ग केला तर 121 येतोय. 60चा वर्ग करावा लागेल तर 60चा वर्ग किती होतोय? 3600 होतोय. आणि 61चा वर्ग केला तर तो किती होतो? 3721 होतो. तर पाठ नसेल तर गुणाकार करायचा. 61 गुणिले 61 करा तर किती येणार आहे? 3721. आता बघा काय करू आपण? 121 अधिक 3600 यांची बेरीज केली तर किती होणार आहे? 3721. म्हणून 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर हा कोणा इतका आहे? तर 61च्या वर्गा इतका आहे. म्हणून वरील समीकरण हे कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग किंवा पाया घेऊ शकता तुम्ही अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग ह्या रूपात आहे. ह्या रूपात आहे. म्हणून 11, 60, 61 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होतो.
असा हा आपण प्रश्न सोडवायचा आहे. शिकवलेलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करा. सराव संच 49 मधल्या दुसरा मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे? तर 1.5, 1.6 आणि 1.7. तर ह्या बाजू असलेला जो त्रिकोण तयार होणार आहे तो काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही. तर ते कशा आपण शोधणार आहोत? तर पायथागोरसचे त्रिकूट सोडवलं त्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर जसं की 1.5 आहे त्याचा आपण वर्ग करणार. तर किती येतो? तर 225. आपल्याला माहीत आहे की 15चा वर्ग हा 225च आहे. पण किती नंतर दशांश चिन्ह येणार? जसं की 15 म्हणजेच 1.5 गुणिले 1.5 तर किती होणार आहे? 225 होणार आहे आणि 1 आणि 2 दशांश नंतर म्हणजेच 2 दशांश डावीकडून सरकवणार आपण. तसंच 1.6चा आपण वर्ग करू तर किती येतो? 2.56 आणि 1.7चा वर्ग केला तर किती येतो? 289 म्हणजे 2.89. परंतु 2.25 अधिक 2.56 हा कोणा इतका नाही तर 2.89 इतका नाही. म्हणून 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग हा 1.7चा वर्ग इतका नाही. म्हणून वरील समीकरण किंवा दिलेल्या बाजू वरील समीकरण कर्णचा वर्ग बरोबर पाया किंवा आपण पहिली बाजूच लिहू. काय लिहू? पहिली बाजू. पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग ह्या रूपात नाही. म्हणून 1.5, 1.6 आणि 1.7 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण होत नाही. का होत नाही? तर हा 2.89 आहे आणि यांची दोघांची बेरीज ही 2.89 होत नाही. ही किती होते? 4 दशांशाने होणार आहे. म्हणून हे आपलं काय काटकोन त्रिकोण तयार होणार नाही. सराव संच 49 मधला दुसऱ्या मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे? तर 40, 20 आणि 30 म्हणजे एकाची किती 40 आहे बाजूची लांबी आणि एकाची 20 आहे आणि एकाची किती आहे 30 आहे. तर इथेच आपण जसं केलंय त्रिकूट सोडवताना आपण केलंय तसंच आपण 40चा वर्ग करू तर किती येतो? 1600 येतो. 20चा वर्ग करू तो किती येतो? 400 येतो आणि जर 30चा वर्ग केला तर तो किती येतो? 900 येतो. परंतु बघा इथे सर्वात मोठा कोण आहे 40 आणि इथे 20 आणि किती 30. तर येथे परंतु 400 अधिक 900 केले तर किती होतात? सॉरी हे कोणा इतके नाही तर 1600 इतके नाही. म्हणून 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग हा कोणा इतका नाही तर 40च्या वर्गा इतका नाही. म्हणून वरील समीकरण कर्ण
कर्ण म्हणजेच कोण? 40 हा काय असणार आहे? कर्ण असणार आहे. 20 ही बाजू आणि 30 ही दुसरी बाजू, म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग ह्या रूपात नाहीत. म्हणून 40, 20 आणि 30 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होत नाही. म्हणजेच अशामुळे म्हणजे 40चा वर्ग आणि 20चा वर्ग आणि 30चा वर्ग या दोघांची बेरीज केली आणि 40चा वर्ग केला तर 20चे वर्ग आणि 30च्या वर्गांची बेरीज करून ती 1600 इतकी येत नाही, म्हणून काय पाटकोन त्रिकोण काढता येणार नाही. आणि इथेच आपण सराव संच 49 आणि पायथागोरसचा सिद्धांत हा प्रकरण आपण संपवलेला आहे. तुम्हाला जर शिकवलेलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही सांगायचेच असेल तर कमेंटसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.